गेल्या नागपूरला जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये मी माझे सर्व मुद्दे मांडले आणि जे पत्रकार बंधू आहेत त्यांनी ती माझी बाजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा खूप मोठा जो जो जे माध्यम मला मिळालं होतं त्या माध्यमानुसार ते लोकांपर्यंत पोहोचलं. आणि आता फक्त एकच मागणी मागते की जर एक लोकप्रतिनिधी आपल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही, नातवाला न्याय देऊ शकत नाही, तर ते काय समाजाला न्याय देईल. हा मुद्दा मी आधीपासून रेटून धरला होता आणि आजही माझा तोच मुद्दा आहे की एक लोकप्रतिनिधी त्यांचे जे समाजासमोर उद्या जेव्हा नरेंद्र मोदीजी आहेत ते त्यांच्या सभेसाठी उद्या तळेगाव तलाटोलीला येणार आहेत, तर त्यांच्या लोकप्रतिनिधी हा व्यक्ती काय असतो? लोकप्रतिनिधी म्हणजे समाजासमोर जे आपलं व्यक्तित्व मांडतात, समाजाला न्याय देतात, समाजामध्ये भरपूरसे कामं करतात आणि लोक त्यांच्यापर्यंत पोहोचून ते समाजाचं एक माध्यम म्हणून समोर पोहोचतात. जर एक लोकप्रतिनिधी आपल्या घरातल्या सुनेचा न्याय करू शकत नाही, आपल्या नातवाचा न्याय करू शकत नाही, ते समाजाला काय न्याय देईल? हा मी आधीपासून बोलते. जसं त्यांचा जो मुलगा आहे म्हणजे पंकज माझे पती, ते बोलले होते की तुला मी ठेवलेली बाई म्हणून ठेवले. तर मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, नरेंद्र मोदींना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. मला लोक विचारतात, धार्मिक नजरेने बघतात. हा मुद्दा मी आधीही मांडला होता आणि जेव्हा मी हे लोकांपर्यंत पोहोचली तर मला म्हणतात खंडणी मागते, मला म्हणतात हनी ट्रॅप आहे. कुठली बायको आपल्या नवऱ्याला खंडणी मागते? कुठली बाई आपल्या नवऱ्याला हनी ट्रॅप करते? हा खूप गंभीर विषय आहे आणि मी या सर्व या आरोपांचं मी खंडन करते. माझं हे छोटंसं बाळ आहे, या बाळाला घेऊन मी गेल्या 2.5 वर्षापासून मी दरदर भटकते, न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट ह्या लोकांनी विकून टाकला, मला दरदर भटकायला मजबूर केलं. आज या बाळाच्या 2 वेळच्या दुधाचा प्रश्न मला भेडसावतो. तर एक लोकप्रतिनिधी व्यक्ती जेव्हा आपल्या नातवाला 2 वेळचं अन्न देऊ शकत नाही, आपल्या सुनेला दरदर भटकायला लावतो, तो समाजाचा काय न्याय करेल? म्हणून गेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बऱ्याच गोष्टी मीडियापर्यंत पोहोचल्या, मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या आणि जेव्हा लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर तडस साहेब म्हणतात की माझ्या मुलाच्या माध्यमातून, सुनेच्या माध्यमातून लोक मला ब्लॅकमेल करतात आणि लोक माझ्याकडे पैशांची मागणी करतात. आम्हाला तुमच्याकडून कुठल्याही पैशाची मागणी केलेली नाही. त्यानंतर माझ्यासोबत ह्या ज्या महिला आहेत त्या बसलेल्या आहेत, त्या फक्त न्यायाची प्रतीक्षा करतायत. आम्ही तुमच्याकडे कुठल्याही पैशाची किंवा कुठल्याही प्रॉपर्टीची मागणी करत नाहीये. मला माझ्या बाळाला न्याय पाहिजे, एक सून म्हणून अधिकार पाहिजे, माझ्या बाळाला नातू म्हणून अधिकार पाहिजे, निधी म्हणून गिरवण्याचा कुठलाही अधिकार नाही. जर नरेंद्र मोदीजी उद्या जर त्यांच्या सभेमध्ये येऊन जर एका स्त्रीला न्याय देऊ शकत नाही, एका महिलेला न्याय देऊ शकत नाही, तर त्यांनी ज्या लोकप्रतिनिधीच्या सभेमध्ये ते आपली सभा घेण्यासाठी व मतं मागण्यासाठी ते वर्धेमध्ये येणार आहेत, त्यांनी खासदार रामदाजी तळस यांची उमेदवारी रद्द करावी. कारण जर एक स्त्री दरदर भटकते, एका बाळाच्या अस्तित्वासाठी, एका बाळाच्या स्वाभिमानासाठी भटकते, तर कुठेतरी हा खूप मोठा अन्याय आहे. आज मी एक स्त्री म्हणून पुढे आली, उद्या समाजामध्ये अनेक स्त्रिया पुढे येतील, तेव्हा कुठे ना कुठे हा मुद्दा समोर उचलला जाईल. आणि जर आज इथे न्याय मिळत नसेल तर प्रत्येक स्त्री जी न्याय मागायला जाईल, न्याय मागणारी दरदर अशीच भटकेल. उद्या नरेंद्र मोदीजी ते वर्धेमध्ये येणार आहेत. त्यांना मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण बोलली होती की मला भेटण्याची संधी द्या. जे माझ्यासोबत घडतंय, माझ्यावर होणारा जो अत्याचार आहे, माझ्याची होणारी जी पिळवणूक आहे, जो छळ आहे, तो जर या देशातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर समजून घेतला नाही, तर ते जे म्हणतात की देश माझा परिवार आहे, स्त्रियांसाठी 33% आरक्षण, वुमन एम्पॉवरमेंट, एवढ्या मोठ्या गोष्टी तेव्हा जे करतात, तर त्या गोष्टीला काही अर्थ उरणार नाही. कारण एक स्त्री म्हणून मी जर न्याय मागते, एक स्त्री म्हणून मी जर समोर येते, तर उद्या अशा माझ्यासारख्या कित्येक पूजा समोर येतील आणि त्यांना कुठल्याच परिस्थितीमध्ये न्याय मिळणार नाही. तर आज माझी एकच इच्छा आहे की उद्या ते नरेंद्र मोदीजी येणार आहेत आणि भारताचे सन्माननीय पंतप्रधान म्हणून ते पद भूषवतात आणि स्त्रियांसाठी मोदी की गॅरंटी म्हणून ते हॅशटॅग चालवतात. तर मोदी की गॅरंटी हा हॅशटॅग मध्ये त्यांच्या परिवारातली आहे आणि मला माझ्या बाळाचं अस्तित्व मिळवायचं आहे असं म्हटलं जाते. आणि फक्त महिला दिनाच्या दिवशी स्त्री ही जगाची जननी आहे, तिचा आदर करावा, असे मोठे हॅशटॅग चालवले जातात, असे मोठ्या गोष्टी बोलल्या जातात. पण खरंच स्त्री ही जगाची जननी आहे, तर तुम्ही त्या स्त्रीचा आदर करता का? गेले 365 दिवसापैकी फक्त महिला दिनाच्या दिवशी मोठमोठे भाषण ठोकले जातात आणि 364 दिवस स्त्रीची प्रताडणा केली जाते.
आज दुर्गेचं जे रूप आहे ते सगळ्यात शक्तिशाली रूप मानलं जाते आणि जेव्हा तिच्या सर्व सहनशक्ती संपतात, सर्व सहनशीलता तिची संपते आणि जेव्हा वेदनेचा जेव्हा आकांत फुटतो, तेव्हा त्या स्त्रीला न्याय मागण्यासाठी या पद्धतीने जर समोर यावं लागत असेल तर ही खरंच शोकांतिका आहे. आणि मी गेल्या 2.5 वर्षापासून दरदर भटकते. ज्या फ्लॅटवर राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला अक्षरशः भीक मागायला दारोदार भटकायला मजबूर केलेला आहे. आणि आता जर न्याय मिळत नसेल तर मला आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय उरणार नाही. मी माझ्या बाळासोबत आत्मदहन करेन. आमचा फक्त एवढाच मुद्दा आहे की कुठेतरी आमची मुस्कटदाबी होत आहे, कुठेतरी दबाव तंत्राचा वापर होत आहे, कुठेतरी सत्तेचा आणि कुठेतरी या सर्व गोष्टींचा गैरवापर होत आहे. हा गैरवापर थांबावा आणि मला न्याय मिळावा यासाठी माझी लढाई निरंतर सुरू राहणार. पण एक नरेंद्र मोदीजी जेव्हा म्हणतात की देश हा माझा परिवार आहे, तर मी त्या परिवाराची सदस्य, मी त्या परिवाराची त्यांची लेक म्हणून मी न्याय मागते आणि नरेंद्र मोदीजी नक्कीच न्याय देतील आणि भेटायला वेळ देतील असं मला वाटतं. मोदीजींनी जर वेळ दिली नाही तर आपण काय करणार? तुमचं पुढचं नियोजन काय? राष्ट्रपतीपर्यंत जाऊ. त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. हा, परवानगीसाठी अर्ज आम्ही केला यापूर्वी, तर ती परवानगी आमची फेटाळण्यात आली. कुठेतरी दबाव तंत्राचा वापर आमच्यावर केला गेला आणि त्यामुळे आम्ही आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत, जनतेपर्यंत ही समस्या पोहोचावी आणि त्यांनी स्वतःहूनच आम्हाला वेळ द्यावा अशी आमची छोटीशी आणि केवलवाना आमचा प्रयत्न आहे. परवानगीची याचिका आम्ही कार्यालयामध्ये त्यांच्या नागरिकच्या लवकरच सांगू आम्ही याबद्दल. तारीख पण बदलली. 20 तारीख पहिले 20 तारीख होती, आता 19 तारीख झाली. माझा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचावा आणि मला कुठेतरी एक व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशाने मी उमेदवारी अर्ज टाकला होता. कुठेही निवडणूक लढण्याचा किंवा लोकप्रतिनिधी म्हणून गिरवण्याचा माझा कुठलाही अर्थास नाही. माझ्यासोबत होणाऱ्या अत्याचारावरून तर मला कुठेही असं वाटत नाही की महिलांची सुरक्षा ही मोदींची गॅरंटी आहे. कारण माझ्यासाठी असंख्य महिला रोज दारोदारी भटकतात. माझ्यासाठी असंख्य महिला रोज न्याय मागताना फिरताना दिसतात. कुठे स्त्रियांवर मारहाण होते, कुठे बलात्कार होतो, कुठे कोणत्या गोष्टी होतात. तर प्रत्येक ठिकाणी स्त्रियांचीच प्रताडणा होत मी आतापर्यंत बघितलेल्या. आणि माझ्यासोबत जे होत आहे ते तर एक लोकप्रतिनिधीच्या घरातली गोष्ट आहे. एवढा मोठा हाय प्रोफाईल घरातल्या व्यक्तीने समजा जर आपल्या सुनेशी असा व्यवहार केला तर उद्या सामान्य स्त्रियांनी काय करायचं? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.